पाणी भरून न्यावं लागेल. वैशाली आली. हा? मी चालू औषध मारायला रानात. तुम्ही कव्हर करणार आहे बरं मला सांगा बरं. आणि मग आपण नाही करत मग कोण करणार आहे? तुमचा बारका भाऊ उसक बी काम धंदा करीत नाही काही नाही. बाहेर तिकडे नोकरीला आहेच ना, ते तिकडे करतोयच ना. नोकरी करतात मान्य पण लक्ष बी द्यायला पाहिजे ना त्यांनी. तुम्ही कव्हर करणार सांगा बरं. मग शेती त्याने आपल्या जीवा सोडली म्हणजे आपल्यालाच करावं मग लागेल आता सगळं आपल्याला देणार आहे. नाही देणार आपल्याला, पण आता बघावं लागतंय. नाही तेच म्हणलं सगळं आपल्याला देणार आहे. पण ती बार काय शेवटी हिशाच्या टाइमला उभा राहते ना. हिचं द्यावंच लागणार ना. आणि मग तुम्ही का म्हणा हात बता एवढं त्यांना बी हात बुन त्यानं उसक फार. अरे पण तो काय कुठं मागतोय? समजा झालं उत्पन्न निघलं बऱ्यापैकी देतो त्याला तळा पास लागल्यावर त्याची अडचणी पगार कमी. मग त्यांनी पण उसक हात बाल पाहिजे ना. असं काय करता तुम्ही? तो काय आता तू येणार डोकं खात जाऊ काय डोकं नाही खायला मोकळी मी. तीस 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 काय मला तर सारखं पटतच नाही. सारखं आपणच त्याला रानात करायचं सारखं. त्याच्या बायकोनी असं मस्त अंबानीवानी बसून राहायचं. आपण सारी काम करायची म्हणजे काय उपटक ते घेतलं काय आपण? मग आता आपल्याला खायला लागेल का? टाइमला उभा राहते ना. भांडू भुसकाट पाडते ना आपलं. बरं तुला माहिती शेतीत किती उत्पन्न निघत आणि किती खर्च होतो आणि काय होतंय किती माहिती आहे तुला? म्हणून तळतळी गेला नाही जीव आता. कधी कधी पदर घालावं लागते. मग काय करणार? नाही करून काय करणार आहे? पडी ठेवून आपण उपाशी मारायचं का? मला काय नका सांगू बाबा तुम्ही ना काय असं ए बाबा तू भाकर घेऊन पाणी बिनी घेऊन तर येशील ना, मी औषध मारून घेतो ना ती. आता झालेलं आहे डबडा आता मी काय निघू द्या इकडे नाही तुम्ही आणखी तू आणती त्यात पाणी जा. मी त्याचं औषध मारून घेतो. माणसाने ना लई वाटोळीची भांडी काढले सारं भावाच्याच मड्यावर घातलंय. तर दुसऱ्या माणसाचा काय विचार आहे का नाही काय माहिती. भाकर घेऊन जायची पाणी घेऊन जायचंय माणसा वैताग आला बाई. आपल्या हातात पात्रात तर काहीच नाही सारं त्यांच्याच मड्यावर घातलंय. काय अवघड आहे बाई. आई आता दादा कुठे? अजून गेलाच नाही तू? मला पैसे लागत होते, कुठे गेलते? ते चालत राहतो. त्याला बोल ओ दादा इकडे. ओ इकडे काय काम कुठलं माझ्यापाशी? ये बघा काय म्हणते. मी रात्री तुला सांगितलं मला पैसे लागतात तुझ्या कॉलेज. हा त्याची कसली फी का काय? अरे आता अचानक मध्येच काय झालं पैसे? अचानक कस काय म्हणजे काय? ते खाताला अहो इथं काय मी त्यांना सरांना सांगू काही असं? अरे तुला माहिती नाही काय दाद्या सार ते तुझ्या चुलतीच्या मड्यावर घातलंय सारं. काय बरं म्हणलं माझ्याकडे काय रे पैसे? त्यांच्या अकाउंटला पैसे जातात मग तिकडं. मी सोडून देऊ काही राहतो मी आजपासून घरी. ते फोन कर ना मग तुला. फोन कर. मी नाही करणार फोन, ती तुम्ही करा. ते म्हणजे आपलेच पैसे असून आपणच फोन करायचा आणि आपणच भिकारी मागायचे. अरे पण घरात एकच कारभार असतो, आपण एकत्रच येतो करतोय ते तर करून देईन त्याला. आता मी अडाणी आहे, हाही तो शिकलेला तर करतोय ते तर मग म्हणलं तर आता ह्या परत द्यायचा का? नाही नाही पण मला काय म्हणायची तुम्ही, मी म्हणत नाही तुम्ही भांडण काय करा कोणाचं. मग मला पैसे तर मला कॉलेजला लागणार पैसे. मग तो अचानक माहिती अचानक कुठं रात्री सांगितलं होतं त्यांनी. मला आहे ना, मग अचानक म्हणजे आपलेच पैसे असून आपल्यालाच नाही का भेटणार? मी त्याला लावितो फोन पण देईन ते मी त्या दिवशी म्हणलो होतो असंच की मला आहे ना 500 रुपये द्या कुणाला? या तात्यांना चुलत्यांना. तर ती काय म्हणले कशाला लागतात तुला एवढं पैसे कशाला लागतात घ्या. म्हणजे मग तुम्हाला नाहीच माय पर शिकून द्यायचं का? तिकडे आपल्यासाठी जागा घेणार तिकडे पुण्यात. नाही मी तेच म्हणलं माय पर नाही शिकून द्यायचं. कोण नाही जागा फिगा घेत. अरे घेणार ते नका शिकवू मला. आपल्याला. ती मला काय नका सांगू. मग एक काम करा, माझ्या मित्राच्या फोन पे वरती मला पैसे पाठवा तुमच्या आता थोड्या वेळाने पाठवा, नाही तर मला कुठं असलं ते फोन पे मग ते फोन करा त्यांना. कळतं. काय? फोन काही करून असू सांगतो दे. मी त्याला. मी आहे ना तुला 5 पैसे देत असते. हा नाही तर मी पैसे जाणार. द्या. माहित नाही माझ्या माझ्याकडे इथं माझ्या काय लेकराचं शिक्षण वाटोळ करू काय तुमच्यामुळे मी मी तांबाखूच्या पुढे लागला का? आतापर्यंत माझं वाटोळ केलं आता माझ्या लेकराचं वाटोळ करायचं काय तुम्हाला? फोन करा. आलेले ते मी इथं कुठतरी मी मागाशी गाडी पाहिलो. गावात आलं तर यांना माहित नाही. 5,000 रुपये. अरे एवढे पैसे उडू नको मग अहो फी भरायची त्याला कॉलेजची. अरे 5,000 रुपयाला का? मग माझा पास संपलाय, मला ती परीक्षा फी भरायची. माझं लय अडचण इथं. हॅलो त्या गोष्टीला पैसे कुठे हो? असं. अरे आलोय तिकडे घरी येतोय मी, पण बोल ना काय काम येतोय? अरे ती पाडाला आहे ना कॉलेजची फी भरायची 5,000 रुपये लागत होते रे. किती 5? हा अरे मग त्याला काय 5च लागतात काही चेअर नाही तर काही खर्चायला लागत असली तर सांग. नाही 5च म्हणला बा ते मला. मग तरी काय एवढं द्या म्हणावं, जास्त पैसे लय द्या. 5 देते का नाही काय माहिती. मग एक काम कर ना, काय रे त्याला म्हणा आजचे दिवस थांबा, आता काय मी संग नाही आणलेले पैसे. आजचे दिवस थांबायला सांग का? काय नाही ना ए यार तू दप्तर टाकूनच गेला घर निघून. ए बरं मी आलो, येतो घरी. बर ये हा ये मग. कुठं आहे तू आता? आलोय गावात. गावात आहे. बर 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 ये.
हा. झालं मनाजोगं झालं ना? झालं का नाही मनाजोगं? केलं का नाही वाटलं तुम्ही आमचं? काय वाटोळ केलं नाही झालं तुमच्या मनाजोगं झालं माझ्या लेकराला. तुम्ही ना माझ्या लेकराला नाराज करून ना हे केलं वाटोळ केलं झालं. मला पण काही घेणं देणं नाही तिकडे पडू दे. तशी घुरपा आणि ती मोकर का मला हाणायचं तुला. अरे माझ्या डोक्यात आलं टेन्शन मारणा मातीचं त्या पोराचं. अरे त्याला जाईन ना उद्या कॉलेजला कुठं जातो देईन पैसे आजच्याला. कॉलेजला काय मी छाटणी करू नका एवढं 2 हारी छाटल्या तर तू जागेवर बसलेली आहे. जाग्यावर बसले माझ्या डोक्यात टेन्शन वेगळंच आणि तुमचं काय तुम्हाला काय टेन्शन नाही बाबा. काय टेन्शन नाही तुम्हाला. लेकर शिकू अगर नाही शिकू त्यांची लेकर शिकात्यात त्यांची प्रगती चालली. आपलं आहे प्रगती चालली पाण्यात. आता तुम्ही शेती करताय तुमच्या मग तुमचं पोर शेती करीन. सगळ्यांच्या मनात तेच वाटतंय. मग काय ते शेती नाही तेच ना मी तेच म्हणते ना माझ्या पोरांनी शिकावं नाही नोकरी पाण्याला लागावं नाही असं सगळ्यांच्याच मनात वाटतंय. माग तुम्ही शेती कोण टाकीत मग का मग नाही का शिक्षण केल्यावर शेती करती नाही. मग काय तुमच्या भावाने नाही तर सगळे भाऊ गेला तिकडं इकडं करीन तुमच्या भावाने नाही सगळे. हा भावाचं माझ्या पोराच्या माझा पिचं भाऊ बघा लय मला चांगला माहित नाही अजिबात. माझा भाऊ आहे ना लय चांगला आहे. तुमचा भाऊ तुमच्या पैसे राहू द्या माझ्या पोराच्या पिचं बघा नाही तर ना ती बरी देतो म्हणला नाही म्हणला देऊ काय देतो म्हणले का म्हणले देतो देतो म्हणलाय उद्या देतो. उद्या नाही पाहिजे आम्हाला आजच पाहिजे. आमचाच पैसा रा, आम्हाला चोरी आहे काय चोरीचं काय दवा आम्हाला नाही माहिती. आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे ना आज तो विषय एवढीचा पण लांबी ती मोकार लई लांबायचा विषयच नाहीये. तुम्ही शेती केली आयुष्यभर आता माझ्या पोराला शेती करायला लावायची का. तुमचा भाऊ तिकडं मस्त भाऊजई भाऊ तिकडं आयुष माईश करत्यान हॉटेलमध्ये जात्यान खात्यान पित्यान. आम्ही हाय खुरपा मारायला रातन दिवस मारतो. पुढे हानी ती रातन दिवस मारतो आम्ही खुरप. माझ्या पोराची बायको आली गाजू द्या ती बी खुरप मारीन. अरे त्याला तुमच्या नोकरी मनात लाव बाबा असते. ते बहीण पैसे ते शिकून दे खरं त्याला. शिकू दे म्हणजे काय तिकडे दुसरं दाड्या करायला जातो काय कुणाच्या. नाही शिकायला जातो कॉलेजलाच जातोय मग पण आता एक आजची उद्या होत नाही का पैशाचं. मला माहित नाही माझ्या पोराला फी द्या मला माहित नाही. फी किंवा देईन तळतळ बाबा करून गेलाय त्यो. ना मला माहित पण नाही. ती येईन ती आल्यावर त्याला म्हणतो मी इकडे येणारच आहे ना तो घरी आज गावात तुम्हाला झालं माहित तरी आहे का तुमचा भाऊ गावात आलेला. तेच म्हणला फोनवर म्हणलाय मग तुम्ही एवढे सगळे व्यवहार बिवहार सगळं त्यांच्या हवाली केलं. तुमचा भाऊ गावात आलेला माहिती तुम्हाला मला सांगा. तो का आला ए, ते? दादा, बरं झालं, आले. घरी गेलतो तू इकडे बागात बस. काय करतो? आता आम्हाला नुसतं फिरायला लावा. अरे बस खाली बस कायला बस खाली बस तू. बस आता तुला भाऊ कपडे मारते तुझे बाबा अरे कपडे मला काय मी काय याच्यातच जरामलोय का हा, काय मग तिकडे तुम्ही जरामलोय म्हणला आवाजले तुमचे आम्हाला कपडे काय. भारीतले आहेत मळाले बिळाले मग 5-5 हजाराच्या साड्या 10-10 हजाराची कपडे. टूचून बोलली नाही असं खावा झालंच नाही भाऊ. मला ना टोचून बोलायची काहीच गरज नाही. माझ्या लेकराचं वाटोळ नका करू कपडे फक्त मळायला तेवढं. आम्ही हेच मातीत जरामलो. ते बाबा त्या पिवाचून सकाळी राडा आता म्हणलं तुला काय हे म्हणलं हा. होतं ना मी गावात आलोय थांब अरे झालं काय ते बघा. मोबाईल ना गावात आलेले तुम्हाला माहित नाही. भाऊजाई मोबाईलला नव्हती माझ्याकडे रोख होते ना कुठे गेलाय तो ते असं घरी ते त्यांनी दिलं दप्तर पुढं ते कोण घरी माझ्याकडं नव्हता, मी घरी करून आलोय काय माहित कुठे गेलाय काय माहित काय होती, पोरांचं बी असं आहे ना तू एक काम कर दिलं दप्तर फेकून त्याला किती काय म्हणलं तू 5,000 रुपये हा लागतात ना? 5,000 रुपये. त्याला नको घरी घरी नको ठेवू रोख आहे सुकवायला का? जर अरे, तावून इथं राहायचं ना. पाणी द्यायला लय पाण्यावाले पडले होते तो. ए बाबा पाणी काय करायचं तुला देते ना तपली. तुला काय कळतं का? अरे ते तावून टाकावं लागतं तेव्हा ती कळी निघती करतो ना त्याची. त्यो किती 5 लागत आहेत ना सिटीत राहून काय करणार यांना. कवा काय करावं लागतं कवा काय करावं लागत. माहित असतं तर मी विचारलं. आहे त्या पिठावर रेगा मोडायच्या फक्त. गावाकडे यावं का नाही कशाला आणलंय हो मला हे असलं बोलणं ऐकायला. काही गरज किती होती 10,000 द्यायची. आम्ही बोलवायला दहा आलतो. आलेले. तुला खर्च राहू दे काय त्याच्यात त्याला काय लागत आहेत? पण दर बाई तुझ्याकडे दर एवढे पैसे का 5,000 लागतात ना. अरे तुम्ही काय म्हणले होते मला. ऐक ना त्याला 5 लागत आहेत त्याला फी भरायची उद्या काय होतं पोरांना 4-5 सगळं रुपये द्या द्याल. रानातलं त्यांना तिकडं तुम्ही कमवायचं आमच्याकडे नाही राहतलं तुमच्याच अकाउंटला पडत आहे. चाललंय ना सगळं मायाच अकाउंट हा, रानातलं तिकडं. रानातलं आम्ही नाही रुपया घेतला अजून. अजून लागत आहेत काय म्हणता? नाही नाही मग हे लागतात काय तुला अजून काय मला लय नको झाले. काही. 5,000 लय झाले खर्चाला घरात 10 दिले तुला मग तिला एक उडीची पैसे मग असले हा ना. एवढं असलं. अहो अजून माझ्या बँकेत खातं नाही नीट नाटक. ती वहिनीचं कामच असं आहे नुसती तळ करते आवाज तुम्हाला काय कमी पडून मला सांगत जा बाबा. नाही ते लय झाले तिला पैसे अशी नाही करीत जपून नाही ठेवत. बरं त्याला आहे ना उद्या घरी ठेवू नका नाही नाही त्याला त्याला वाजला- शिकू दे इथं तू शेती करतोय अशी त्यांनी नाही केली पाहिजे नाही 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 ही मला नाही जमणार ती हा तू तू तुझ्याकडे शिकवायला हा, आणि तू काय ती होईल पण त्याला घरी अजिबात ठेवू नको. नाही नाही घरी एक काय काम करणार ती ही करणार पेपर काढणार ती पेपर कायच पेपर
अहो, काय असेल आहे त्याचं काम प्रकरणाचे, काय ते काय? आता चालूच असतं काही ना काही. आता कसं आहे, मला याला सोडून काही गोष्टी करता येत नाही. एक काम कर, अरे त्याच्यावर काय कर, तेवढं आहे ना साय मार. कुठं कुठं करायचं मला दाखव. तर की इथं अहो मार पण एक. काय मार भाऊजी इथे. ते इथं इथं मार. आता मला कवर लवकर जमायची रे सई. आता म्हणजे हो. या पटापटा मारून सया. हा, नाही झाली खायचे पेपर आहेत काय ना बाया. हा, इथं इथं एक मार. हा, बस. पैसे दिलेला बस, काय बस, लिहून बस. बिहून ठेवी थांबणार सगळं नाव तर नाही, टाकून दे त्यामध्ये बा- तुला बाबा. आहे ना, जे 2-3 अक्षराची सही शिकायची भली लांब लचक शिकलाय. तो शिकविलेला का मला काय येत होतं तेव्हा आणि कधी. इथं एक मार म्हणजे संपलं विषय. चल. या 5 मिनिटं रानात नाही आले तर त्रास झाला बायांना. धर, दे घेऊन. डास चावायला लागले. काय असं काय करतो आता व्हायला काय लागले. प्रकरण अरे करतो करतो का नाही? मी काय तुला चोय थोडं करतो, काय उद्योग करायची नाही, म्हणलं तरी मी तसं काय. करतोच ना, माझ्या हिशोबाने करतोय काही ना काही. हा. आणि लई देखो लोड घेत जाऊ, जरा मापात घेत जा. आणि मी नाही घेत बाबा लोड काही. ही वहिनी मोकार तळतळ करती. आता दिले तर 5,000 रुपये तुला चला खर्च घरी. कर, हस ना थोडी. ए, अरे काय सुट्टी बिट्टी करायची ऐक का ना, नाही लय तुम्हाला? चाव राहिलं इथं. आपलं काम झालंय, चला. तिला मच्छर चावायला लागली. काम झालंय. नाही आता आम्हाला आहे ना एवढं थोडस ही करायची छटाच राहिले मा खाली ती घर कोंबडी उघडायचं ना. तुम्ही घरी आलो आम्ही. थांबा घरी हा तिथं बसवा बाहेर. घेऊन घेऊन चावी जायचं ना थांब त्या कुंडीत ठेवलेली आलो आम्ही एवढं करून. बरं, बरं, ये. ना. आजचे दिवस थांबणार आहे का जरा रे. स्वयंपाक करून ठेवला का विचार आधी. हा मग सारं केलेलं आहे. आई त्या पिठावर रे का मोडायचे म्हणलेले पटकन येतात. ए ऐक ना, अरे ती त्यांना सांगायचं विचारलो आपण. सांगा लवकर, चल. चला बरं. अरे का रे ए दादा, अरे अर्पिताला आहे ना घरी सोडले. मला एक फोन आलाय, मी ना चाललोय, आम्ही दोघं असं इकूनच चाललोय. मी काही घरी नाही जात आता, काय नाही, मी इकूनच चाललोय. मला थोडं अर्जंट आहे आता. ती एक 5-6 दिवस इथंच, आठवडाभर इथंच राहील. बरोबर राहणार हा? काय तिची काळजी घ्या ए, वहिनी. नको मी आहे ना का तू हा. काळजी करतो. मी जातो आता असंच. बर बर येतो 4-5 दिवसांनी माघारी परत. हा, हा, हा. बरं एवढं खुरपी ती गाव धर ती खुरप आता. काय चालली ती बडबड एवढी? काय नाही भाऊ आलता याचा भाऊ आला नाही का? तुम्हाला मागितली त्याला ते 10 दिली. काय वीस ती रोग आला खुरपी दिलंय खुरपी. म्हणून? काय म्हणाल का? काय रोग आला दिले 5 महिने 10 दिले असा भाऊ आहे ना कुठे जगात. पैसे आमच्या आका पैसा तिकडे चालला त्यांच्या. तिकडे म्हणजे काय खातो काय पैसा अरे मग डाळिंबाचे पैसे येते सगळे त्याच्या अकाउंटला आमच्या जाते. करतोय ते व्यवहार. इथं तुला आहे का कपडे नीटनेटके राहायला घर आता नाही मी काय शेतीतच असतोय मग मी कुठं जायचं तिकडे ते फ्लॅट मध्ये राहतोय मस्त आयुष करतोय. बघा ना. मग ती नोकरीला आहे. केलंय, मी- हा, ते नोकरीला आहे मग तू शेतीत झाला तो इथं बंगला नाही व्हायचं. होईन ना ते आम्हाला करीन बंगला हळूहळू. लागतो आम्हाला बंगल्याची हवा लागली बिगली मग काय करायचं? करीन ती हळूहळू कारण त्याच्याच हातात येईल. ते साहेब मी तर कागद बघत होते कायचे होते. आणि काय काय प्रकरण करायचे मला देवाने कसले प्रकरण करायचं कसलं नाव सह्या काय मागं. घेतले सह्या घेतल्या मला. आईची गांडी येड्या भाऊ कशी तुम्ही बावळाड जातीची काय झालं? काय झालं अशा कोऱ्या कागदावर सह्या करून देतात शहाण्यांनो. नाही, अंगारावर- काय झालं त्याच्यावर? अंगार लावायला जमीन राहीन का बात घेणं कळत तुम्हाला काय गोष्टी. गेलो त्याच्यावर काहीतरी आणि तुला वाचता येत नव्हतं का केली सही मला बोल. वाचता येतं तेव्हा. मग सगळं लिहून घेतल्यावर कळण. वाचायला लावायचं ना. मला येत होतं ना. पण तुम्हाला माझा माहिती विषय होतं. होता ना त्याच्यावर. माझा आहे ना त्याचा विषय. सगळं लिहून घेतलं ना असं भिकाऱ्याने हिंडतात त्याच्या दारात जावं लागेल काम करायला परत. नाही मा भाऊ असा नाही तुम्ही बरं काही ठीक आहे आमच्यात नका तुम्ही करू. आम्हाला काय करतो जाळ होऊन दे ना तिकडं. भाऊ, सांगा नाना खरं. तर आम्हाला काय करायचं मग तुम्ही असे बिगर टाकता मग ते येतोय सहा घेऊन जातोय दरवेळेस ते येतोय सहा घेऊन जातोय तुम्हाला 10,000 रुपये देतोय तुम्ही काम करतात विचारायला पाहिजे ना त्याला बरं आता एवढं पण मोठं आम्ही लहान मोठं दोघं एकत्रच चालूत ना. तो नवरा तू आणि तुमचा जाळ झाला मला काय अहो, करायचं. तुम्हाला अक्कल आहे का? अरे अशी लोक आहेत ना येऊन आहे ना काटे टाकायलाच असतात अहो, गावात. गाड्या कशाच्या? तुम्हाला हं? काहीतरी सांगत असेल तुम्हाला वाचता येत खरं नाही. काय आज खोटं होतोय. आता पण केलं त्यांनी काही असं काही बायको जर केलं काय करतात? की उद्या उद्या बघू काय करीन ती पण माझा भाऊ दिवस तेवढा आहे माझा. आणि जर काही झालं ना मग तुम्हाला सांगत. हा चल घरी चला, आता. घ्या खुर्ची. चल ती पोरगी आली आता घरी चल आता पुढं खुरपी किती पिशवी आता खुरपाई निघाली बसली उन्हाची आता दिवस मावळा आणि खुरपाई निघाली. अर्पिता जेवली का ग? नाही बोला ना. आले तुम्ही? हा आलोय. अगं हे झाडून झुडून तरी घ्यायचं किती राडा झालाय ग. मी नाही घेणार ते झाडून. मला नाही जमत. का बरं दर मी झाडू देते नाही, तुझ्या मी नाही हातात. कधी काम केलेली तसं. झाडून घे धर. एवढं मी झाड. नाही घेणार. मला नाही जमत ती काम. खेड्यातली हा. काम अशी मी खेड्यात आज त्याला नसते. म्हणाला, कामं करावंच लागतील. नाही बाबा, मी नाही करणार. मी एक तर तिकडे पुण्यात राहिलेली मला नाही जमत ही असली काम. तुझी आई ऐकता खाती तू ऐकता खाती का? आईला उलट बोलायचं आमचा कवर नाही. नीट जीव बोला की घेता मग. तुम्ही कवर जीव घेता माझ्यावाला. माझ्या आईने काय ऐकते तेच खाल्लं म्हणलं. तुमचं. पोरले उलटा पालटा बोलायला मी म्हणते पण पोरीन झाडून घ्यावा मग. हा, मग लावा तुम्हीच घ्यायला. नाही जमत काका मला. मी नाही कधी काम केली. करायला शिकायची इथं गावाकडे आल्या तुझं पुण्यात राहते पण इकडे गावाकडे झाडून घ्यायला नाही एवढं एवढं टाबार असतो त्याला बी येते.
मग त्या टाबराला बोलवा. कोण टाबर आहे तो? कुठं राहतो तो? त्याला बोलवा. ऐकलं का? आता कोण टाबर आहे त्याला बोलवा ना मग. अरे बाई तू घे जाडून जाऊ दे, चांगलं नाही सांगतो. मी नाही घेणार, मला नाही जमत. जाऊ दे, भांडी बिडी काय असते, दुसरं काम सांग तिला बाई काही नाही जाडून. बरं ती शेण भरलेलं आहे, ती पाठी उचलून आणून दे तू. मी तर झाडून घेत नाही, ते शेण भरायला जाऊ का? तसलं ते घाणशी. मी नाही काय काम करणार, मला नाही जमत. आवडीची पाठी उचलून आणायची शेणाची, भरून ठेवलंय, भरून टाकून दिलंय मी. आज शेणाची पाठी आणायची फक्त तेवढी. जाईल. लय अवघड नाही, आहे. मी भरायला नाही लावलं, पाठी आणायला किती घाण लावलं. असतं ते शेण. मी नाही आणणार ते तुमच्या ते- खेड्यातच झाला, मी इथं जन्म झाला ना का तुझा? असू दे, ते टाबराला बोलवा. काय झालं आई? ते टाबर आला. ए, सॉरी, तो टाबर मला तर नाही. काय कळतच हा नाही. टाबर नाही. 4 दिवस आले नीट राखी जरा. अरे झाडून द्यायला लावलंय, बघ ना किती म्हणत होते पसारा. ना मा भाऊ काय नाही करणार म्हणून. काय झालं हा, आता? काय केलं? आणि मग तिथं फाट्यावर काय नारळ फोडतोय कोणाच्या प्लॉट मध्ये तू? फाट्यावर? बघा, मी दोघं काय नवरा म्हणत बायको होतो, पुंची ते ताट घेऊन मस्त चाललाय अहो, राडा. काय भानगड सांगा ना. मग ती माझ्या नाव केलं काय का पुढे घेतलं असं? तुझं नाव तू लायकी आहे का? तू मापात राहत जा ना जराशी. काल आज उगा हुशार करतो. काकाला का असं बोलताय तुम्ही? तुला नाही समजेल तू ग बस. तुला जाडून घ्यायला येता नाही मध्ये काय नको बोलू. मध्ये काय टाबर आहे तू गप. हा. तू टाबर आहे. तिकडे राहिले तुला म्हणजे ना काकीने आता- मला सांगितलं तू टाबर आहे तू गप. येते सह्या घेऊन गेलाय मगाशी. गेलाय साहेब घेऊन ना 10,000 कळलं ना, 10,000 आई रुपये म्हणे. 2 सह्या. पैसे माहितले की 2 सह्या. पैसे अहो मागितले ना की ती एकदा नाही साहेब घेतलेला 4-5 वेळा घेतला. अहो काय भानगड आहे सांगा ना बाया. मला तरी काय माहिती इथं प्लॉटचं उद्घाटन करतोय तो माहिती ऐकताना येणं नाही झालं म्हणजे काय? अहो लुटलं ना पार तुम्हाला. तुम्ही अजून बी त्यांना काहीच बोलत नाही. फोन लावून तरी बोलून तरी घे कुठे काय 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 चाललंय. नाही इकडेच येऊ राहिले घराकडेच येऊ राहिले. येतच ना. मी तुमच्या पुढे आलो. नाही तरी फोन लावून बघा ते पुढे आले ती बघ. त्याला विचारतो. मला 2 मिनिटात विचारतोच. ही कशी बघती माझ्याकडे. पण तू टाबर आहे म्हणून. हा, चल हे गप गप थांबड बंद कर. प्रेतच नाही ते काय- मला. तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय? अय, आला तो भाऊ त्या बघ. हा बाया, लय थाटामाटात आलेत. आणि हे तर म्हणले आम्हाला लगेच जायचंय घरी. आणि तसं नाही मग बोलत जावा बाळा. आधी मोठा भाऊ येतो का नाही? मी काय काकीच म्हणले टाबर आहे. डोक्यात- डोक्यात म्हणून मी बांध टाबर बांध ना. म्हणते. तिकडे मला काय माहिती तिकडे त्याचं नाव काय? भरलंय ना डोक्यात काय असू दे. तुला विचारलं. अहो माझ्या नवऱ्याच्या सह्या घ्यायच्या होत्या ना, सांगून बिगून सह्या घ्यायच्या. एवढं गुपित घालायची काहीच गरज नव्हती आम्हाला. काय झालं. नाही सह्या घ्यायच्या तर विचारून सह्या घ्यायच्या, सांगून घ्यायच्या. सगळं आम्ही तुमच्याच हवाली केलं असतं. आम्ही तशी वांजुटीच येत. मग तुला काल फोन केला तू दादा तुला वेळ आहे का? तू येतो तू का याच्या नाही? वावर ऐकून तिकडे प्लॉट घेतो काय मला अहो काय पण माझं ऐका ना राव काय ती कशाला वावर आहे की? कशाला ऐकायला काय नाही, दरवेळेस काय अरे, घेऊन अहो, वहिनी, काय बोलत तुम्ही? त्या दिवशी साय घेतलेला म्हणता का? सह्या घेतल्या नाही. त्यांनाच काय विचार. काय घेतलं? पण काय होत त्याच्या मी काय वाचलंय काय अरे, तुला केलं? लाज वाटायला पाहिजे एवढा मोठा नोकरीला दुनिया भानगडी करतोय एकुलते 1 लेकराचं खातो तुला काहीतरी थोडी शरम वाटायला पाहिजे. नालायक माणसं. काल फोन आले होता माहिती ना तू काय काय विचारित होतो मी तुला? दादा ते कुठे? हा आहे का घरी? दादाला वेळ आहे का याला? मग विचारलं की नाही तुला मी? नाही ते ऊस चाललेला आहे तिकडे होत. तू काय म्हणला? अरे तुम्ही उसळ केले आणि डाळिंब केले तुमच्या हातात काय आहे? मला ते 5,000 रुपये नव्हते भरायला. केला काल 2दा मी फोन केलाय पांडाला बी आणि तुला 2दा फोन लावला. तू काय म्हणला? ऊस चाललाय आपला, मला येता येणार नाही, तुझ्या हिशोबाने तुला काय करायचं तसं कर. हा, मग ही बरं आहे. मग जो इथं फाट्यावरच म्हणता ना तुम्ही नारळ पडलेला. अहो मग झालं काय? ह्यो आहे ना याला तिथं नारळ फोडायचा होता. जो प्लॉट आमच्या घेतलाय का? जमिनी इकू इकू यांनी नारळ फोडले. यांनी नारळ फोडायचा. सह्या काय ह्याच्या घेतलं तू इंटू काय तुझ्या पुढे काय तोंड जोडून डोकं घेऊ येतं का? काय त्यांनी मला ते येतं काय का? कळलं. अर्चनीचा काढू दे, पण तू शहाणा सुद्धा आहे ना. ओ एक काम करा. भावाने पुण्याला जागा ओ घेतली. ऐका ना, मला काही भांडणं सहन व्हायना आणि काही सहन व्हायना. आपलं ती ही सगळी एकत्र होतं ना, हे तिकडे राहतात ना, राहू द्या. पण ते मला माझं वाहिली द्या आणि यांचं यांना वाहिली द्या. अहो वहिनी मी का नाही 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 म्हणे तुम्हाला व्हायला लागत आहे. मी देत वाहिलीच लागते. आता थकलो आम्ही. पण माझे 2 शब्द तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाही राव. काय काय? ऐकतं वाटोळं केलं होतं? आहे का त्यांची? ते किती आता मला ऐकून पण नाही घ्यायची, मला माय वाहिली घ्यायची. ना ना तुम्ही आहेत मोर. बसवता येईन का? माय ऐकता येईन का? नाही, नसला विश्वास बाबा ऐकून तर आपला मी घेऊ दे जातो. ना. काय ऐकून घेता तुमचं? ऐकून वाटलं झालंय ना, आता काय ऐकता? हा? यांनी वावराच्या सह्या घेतल्या, काय ऐकता? पेपर काढतो. अरे, कळाना ना वळाना काय काय पेपर थांब ना किंवा वाचीन ना पाठ. म्हणूनच म्हणलं ना. सांगतो मी तू जसं कमवलं तिकडे पुण्यात फ्लॅट घेतला दुनिया भानगडीत त्याला एखादं घर बांधून दे नाही. फ्लॅट एक नाही, जातोय आम्ही एक सापडत. सांगू का? 4. बघा ना चार- चार- हो ना. आता मी पुण्यात राहिले ना का रे? इथं बांधून काय करायचंय आम्हाला? अरे त्याला नको का जागायला? मला का सापडत राहतोय मी. हा आमचं आयुष्यात सापडत घालणार आहे आम्ही. अरे पण माझं थोडं ऐकत का? अहो मी पुतणी आहे तुमचा, मी फसवीन का भावाला?
काय बोला तर काय बोलतो वाटतं का तुम्हाला मी असं अरे करेन? मग तरी जर कात गेल्यावर सापर पडलं परत कागद वरून टाकले कागद टाकून तुला एखादं घर बांधून देता येणार होय त्याला इथं रस्त्याची अडचणी पहिल्यापासून एक रस्ता नाही नीट. नाही तर मग त्याची ते शेती देऊन टाकते आपला तो कष्ट ऐका ना, करणार. हा, मी बरोबर. आता तुमच्या फाट्यावरून विषय पेटलाय ना तो आता त्या प्लॉट वरून मी नारळ फोडलाय म्हणून. मला काय घेण ते नाही बरं ऐका मी सांगतो. मला सांगायचं काम आहे मी पांडाला 2 बाऱ्या फोन केला, याला 2 बाऱ्या फोन केला. म्हणलं आपला ऊस चाललाय, दादाला काय येता येणार नाही. त्याला म्हणलं तुला जमन का नाही म्हणलं मला ती शाळेत जायचंय ना असं तसं. मी 2-4 दिवसापूर्वी ते येऊन गेलो इथून. याला फी भराय पैसे लागत होते, पैसे बी ठेवून गेलो. आणि मग झालं काय, ती जी जमीन घेतली का तिथं जो प्लॉट घेतलाय का मोठा त्यो याच्या हाताने उद्घाटन करायचं होतं. पण ह्यो म्हणला मला जमणार नाही, म्हणून मला तिथं नारळ फोडावा लागला. पुण्याला घेऊन काटाळे तर आता इथं उद्घाटन करायला आलेत आमचे जीव जायला. हा ए बाबा हो, तुमचा नाही विश्वास माझ्या कागदपत्र काढतो. विश्वास ठेवायचा यांच्यावर. पांडा आता ह्यांच्या ही नानाला काय एवढं नीट वाचता येणार नाही. ही बघ कुणाच्या नावावर आहे बघ ते रे plot. काय केलं, बघ बरं. काय केलंय. ह्यो प्लॉट कोणाच्या नावावर आहे, पुण्यातले 4 फ्लॅट कोणाच्या नाव आहेत तेवढं बघ. वाच ना वाच, वाच, वाचता वाच. येईल ना तुला वाच. वाचून ह्यो टाक. नारळ फोडलेला कोणाच्या नावावर आहे, फाट्यावरचा बघ बरं. फाट्यावरच्या कोणाचा आहे सांग यांना. सगळं तात्यांचंच नाव आहे. का चाललंय त्यांना काय जाऊन दिलं, अरे नानाला दाखवायचं होतं आपल्याला ना. ते तात्यांच्या नावा केलं, तुमच्या नावा केलं सगळं. कोणाचं नाव आहे सगळं अरे आता मला काय येत नव्हतं, कारण मी नोकरी करतोय, सगळं करतोय. अरे पण भावाचा एवढा विश्वास आहे, शेतीतले पैसे माझ्याकडे देत होता, माझ्या नोकरीचे, इच्छा नोकरीचे. अरे तेवढं करून बी याच्या पैसे दोघांना कुठं बी गुंतवलेत आम्ही आणि माझ्या नाव नाही करून घेतलं मी ती. कोणाचं नाव गुंतवलं? सह्या न्यायला कमून आलो होतो. पोरगी मला म्हणली होती मला आहे ना दादाकडे यांच्याकडे ना मला 7-8 दिवस राहायचंय. बरं म्हणलं चल तू बी राह त्यांच्याकडे 7-8 दिवस, म्हणून तिथं बघ, सोडून ऐकलं गेलतो. का? नाही राहायचं मला आणि ह्या प्लॉट मुळे मला त्या तिकून फोन आला, मी घरी न येतात पोरीला इथं घरी सोडलं, परत घरी सुद्धा नाही आलो. आणि तुम्ही एवढा गैरसमज करून घेतला वर. दोघांनी मार काही पण बाबा, मला नाही राहायचं. आमचं अरे, काय आता तडा जाणार तडा आहे बोलते. दाखव. बोलली मला. किती अरे, तडा मुळात तडा आहे ना, बोलत अरे होती. नाही बघ, ती काय बोलले म्हणजे काय आई सारखीच आहे तुझ्या बोलले म्हणजे काही. त्या वहिनीचा स्वभाव तसा नव्हता. जो काय होतं कान बरीच आहेत. आपण जिथं असं- चांगलं कुटुंब चाललेलं आहे तिथं फोडायचं कसं ही लोकांना कळत. आलं ना तू आता का नाही ते आमचं चुकलं, आम्हाला मग- वाटलं की आमचा बाप असा. आता विषय काय झाला, एक सह्या घेतलेला झाला बॉस. सह्या यांनी नेहल्या कशाच्या यांच्या, हा. मला एक अहो भाऊजी तसं नाही झालं. त्यांनी काय केलं, तर त्याला काय वाटलं यांनी सह्या घेतल्या म्हणजे जमीन त्याची नावची. अहो तसं नाही झालं. ते आम्हाला गैरसमज काय झाला, आता हे शिकलेलं नाहीत. आम्हाला वाटलं मग तुम्ही वावराचेच हे करून बघ घेतलं असं. काय. मी तुला अरे मी डोळे तसं दाखवून गरीब- सांगितलं, मी- भाऊ. मी तुला काय म्हणलं असतं बाबा आपल्याला दोघात करायची, आपलं खातं फोडायचंय, बहिणी आणल्या असत्या, तुला सांगितलं असतं. अरे या काहीची लेकर आहेत आम्ही दोघं. तेवढं विश्वास आहे लहानपणापासून. जरी आता कागदपत्र पांडा तुझ्या हाताने तुझ्याकडे राहू दे. चुकलो माझं. आमचं चुकलं. आणि एक काम करा लोक, आता ती ऊसबीस गेला ना, तुम्ही बी तिकडे चला त्या पुण्याला. नाही बाबा तिकडे आपण सह्या वावर घ्यायला करून रानात जाणार का आपलं. आलो होतो माहिती का? ते प्लॉट नाव करायचं होतं म्हणून सह्या घ्यायला आलतो आम्ही रानात. आता आहे ना इथं घर बांधू, शेती इकडं आम्ही बांधायची असली तर इथं इथं नाही, बांधाय. इथं या सापडाच म्हणून राहील आपल्याला तिकडे. आपण शेती सोडून जाऊ शकत. बरं तो या बिगारच काम चालू करून टाक. इथं काय दोघांना बी एक खोली काढून टाक. चल. हा. नाही नाही डबल मजली कर. चल. तुझ्या मनाने तू हो, तू म्हणशील तसं म्हणशील. कर, पण असं आहे ना गैरसमज करून मी नका नाही घेऊ केला कोणाचा. बाबा. त्या गैरसमाजा पायी ना तुला सांगतो काहींचे परपंच मोडले, मोडलेत अशा एकत्र भावाच्या मोडले. मारा माऱ्या लागल्या ना, तर ती लोक आहे ना वावर घ्यायला टापाते दुसऱ्याची. हा. त्याच्यामुळे कुठेतरी विश्वास ठेवा. नाही. आणि तू बी लय ताण नको करीत जाऊ. आणि तू बी आहे ना अशी शेती नाही करायची, तुला तू चांगला शिक. बरं जाऊ द्या, चुकलंच माझं. जेवायला चला. हा. चल. चल.